नमस्कार. आज करूयात मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक. तो पण झटकीपट, पसारा न करता. आणि ज्यांना पुरणपोळी करायचा कंटाळा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोप्या पद्धतीत सांगितले, खूप कमी भांड्यांमध्ये सांगितले. तर इथे आपण डाळ धुवून घेतली, पाणी टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये हळद आणि तेल टाकून 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. फूड प्रोसेसरला खूप सारा कांदा बारीक करून घेतला, त्यातला अर्धा कांदा आपण भाजायला ठेवला आहे. त्याच्यानंतर गव्हाचं पीठ, रवा आणि मीठ टाकून, पाणी टाकून सैलसर गोळा मळून घेतला आहे. त्याच्यानंतर उरलेल्या कांदा भाजल्यानंतर खोबरं टाकलं आहे. त्याच्यानंतर लसूण आणि आलं टाकून, कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर उरलेल्या कांद्यामध्ये आपण ओवा, जिरं, हळद, मीठ आणि खूप सारी कोथिंबीर, मिरची पावडर आणि डाळीचं पीठ टाकून, पाणी टाकून, थोडंसं पाणी टाकायचं आणि भज्यांचं पीठ पण मळून घ्यायचं. मोठी मोठी मेथी निवडून घेतली, ती बारीक चिरून घेतली, झटकीपट होते. तर इथे लसूण आणि मिरची टाकून घेतली तेलामध्ये, धुतलेली मेथी टाकून, मीठ टाकून छान मेथीसुद्धा शिजवून घेतली. त्याच्यानंतर इथे आपण डाळ शिजलेली निथळून घेतली आणि त्याच्यात थोडीशी डाळ आपण आमटीला टाकली. नंतर निथळलेली डाळ आपण कढईमध्ये काढून घेतली, त्याच्यात डाळ आणि गूळ टाकून घेतला आणि ते छान परततपर्यंत बघू शकता चमचा कसा उभा राहतो इथपर्यंत आपल्याला पुरण परतायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलायची आणि जायफळ टाकू शकता. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तेल, लसूण, कढीपत्ता आणि मसाले टाकायचे सगळे तुमच्याकडे जे असतील ते, आणि मीठ टाकून, आपला वाटलेला मसाला टाकून, पाणी टाकून छान अशी आमटी तयार करून घ्यायची. आणि जे निथळून ठेवलेलं पाणी ते पण टाकायचं आणि इकडे पुरण जाळीमध्ये छान वाटून घ्यायचं. 30 भांडी वापरल्यामुळं आपला पसारा होत नाही आणि झटकीपट होतं. पुरण पण वाटून झालेलं आहे पटकन आपलं. त्याच्यानंतर इकडे कुरडई पण तळायला घ्यायची. त्याच ह्याच्यामध्ये आपण भजी पण तळणार आहोत. बटाट्याची भाजी पण केली, त्याचा व्हिडिओ शूट नाही केला, पण बटाट्याची भाजीसुद्धा केली होती. भाताबरोबर बटाटा उकडायला लावला होता. तांदूळ आणि भात आणि बटाटे एकत्र उकडून बटाट्याची भाजी केली होती. इथे पीठ छान भिजलं होतं. तेल लावायचं, तूप लावायचं, छान गोळा मळून घ्यायचा. सैलसर पाहिजे. पुरणपोळीला नेहमी पीठ पातळच लागतं. त्याच्यामध्ये पुरण टाकायचं आणि छान गोळा करून छान पोळी लाटून घ्यायची. छान टम्म फुगलेली पोळी तयार होते. आणि रवा टाकल्यामुळं तुमची पोळी तुमच्या पोळीला मैदा लागत नाही आणि तुम्ही कशीही लाटली तरी अजिबात फुटत नाही. त्यामुळे ह्या ट्रिक वापरा आणि अशा पद्धतीने पुरणपोळी करून बघा. खरंच खूप सोप्या पद्धतीने आणि झटकीपट. क्रम पण असाच लावा जसा मी लावला तो, नाहीतर खूप वेळ लागतो. मस्त आपली पुरणपोळी लाटूनसुद्धा झालेली आहे. आता ती तव्यावर टाकायची आणि छान भाजून घ्यायची. नैवेद्याचं ताट तयार झालेले. भात दाखवला नाही करताना आणि बटाट्याची भाजी दाखवली नाही आहे. दूध तापवून घेतले. अशा पद्धतीने आपला अख्खा पुरणपोळीचा स्वयंपाक रेडी झाला आहे. आवडल्यास शेअर नक्की करायचं, फॉलो नक्की करायचं. बाय बाय.